सलग दौऱ्यावरती जातो आपण. सो सलग नाटक करत असतो. कधी कधी झोप होत नाही. तर एकदा मी विंगेत बसलो होतो माझ्या एंट्रीच्या आधी, माझा थोडा डोळा पण लागला होता आणि मला कळलं की माझी एंट्री आली. मी धावत एंट्री घेतली पण गेल्यावर बोलायचं काय, नेमकं चालू काय हे डोक्यात नव्हतं. असं असं झालं. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मेळ्यात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवनवीन विषयाची नाटकं येत आहेत आणि यामध्ये भर घालण्यासाठी येत आहे लाडकी बहीण योजना. आणि याचं लेखन केलेलं आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रथमेश शिवालकर यांनी. हाय प्रथमेश, हाय, कसं आहेस? मी मस्त, छान. आज कसं वाटतंय? आज हास्यचित्रेचा सेट सोडून आज आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आज गप्पा मारतोय. छान वाटतं बोलणार नाही कारण ते घर आहे. पण खूप वेगळं वाटतंय, स्पेशल फिलिंग आहे कारण माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे ऍज अ लेखक म्हणून. खूप छान फिलिंग आहे आणि त्याच्याबरोबर ह्या आपण म्हणतो पहिलं स्पेशल असतं. तर ह्या नाटकावर जोडलेली नावं म्हणजे पंचशील म्हणजे प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, अष्टविनायक बद्दल मी काही सांगायलाच नको नाटक क्षेत्रात. दिलीप जाधव अष्टविनायक, त्याच्यानंतर नेपथ्य प्रदीप मुळे यांचं, पार्श्वसंगीत अजित परब आणि मध्यवर्ती भूमिकेत निर्मिती सावंत. सो ही एवढी नावं पहिल्या नाटकाला जोडली गेली असल्यामुळे आणि लेखक प्रथमेश शिवालकर. तो खूप स्पेशल फिलिंग आहे माझ्यासाठी. क्या बात आहे. आणि ना कायम असं म्हटलं जातं की रंगभूमीशी प्रत्येक कलाकाराचं नातं हे खूप खास असतं. आणि मी बऱ्याच जणांकडून ऐकते की ती नाटकाची झिंग किंवा त्या स्टेजची ताकद खूप वेगळी असते. मला तुझ्याकडून ऐकायचं काय असतं नेमकं ते? अगं मला खूप जवळचा विषय आहे कारण मी कोकणातून आलेलो आहे. सो कोकणात दशावतार, नमन हे मी लहानापासून बघितलेलं आहे. त्यामुळे स्टेज फिअर हे नसतंच. आणि जेव्हा त्या स्टेजवर काम करायला मिळतं, सो मी आता एका कमर्शियल नाटकात काम करतोय आणि आता हे कमर्शियल नाटक मी लिहिलंय, त्यामुळे ते मी खूप पॅशनेटली लिहिलंय. म्हणजे ह्या नाटकाची प्रोसेस लिखाणाची मी 8 महिने हे नाटक लिहिलंय, वेळ घेऊन लिहिलं. पण ते होतं त्या 8 महिन्यात मला कधीच कंटाळा आला नाही किंवा असं नाही वाटलं की आता बस झालं किती लिहिलं वगैरे असं काय. त्यामुळे खूप पॅशनेटली लिहिलंय आणि आता 5 मार्चला ते नाटक येतं तेव्हा मला असं खूप काय म्हणतो आपण एक्साइटमेंट खूप आहे. हा, फायनली की आता आपण लिहिलेली गोष्ट लोकांसमोर सादर होणार. खूप भारी वाटतंय. क्या बात आहे. पण नाटक म्हटलं की तुला काय आठवतं? म्हणजे खूप जणांना ती तिसरी घंटा आठवते, तिथल्या त्या जुन्या फरशांचा वास किंवा काही असेल, पडदा असेल, मेकअप असेल, तिथली मेकअप रूम असेल. तुला काय आठवतं नाटक मला म्हटलं? नाटक म्हटलं की माझ्या आयुष्यातला पहिला प्रवेश आठवतो जो मी नाटकाचा केला होता. दुसरीत वगैरे होतो म्हणजे 7 वर्षाचा. मी मोरूची मावशीचा प्रवेश केला होता आणि मी साडी नव्हतो नेसलेलो, चनिया चोली काय म्हणतो ना आपण तसं घातलं, शरारा. आता आपण जरा शरारा म्हणतो. आणि मी विंगेतून एंट्री घेतली आणि एक्झिट म्हणजे पुढे पायऱ्या होत्या, खाली उतरू झालो कारण मला लोकांना बघून मला रडायला आलो. तसं नाटक म्हटलं की मला ते पहिलं आठवतं की एंट्री घेतली आणि रडत खाली आलो. पण कदाचित तीच गोष्ट आज मला इथपर्यंत घेऊन आली आहे. कधी असं झालंय किंवा अशी कधी ती एक भीती असते ना की बापरे चुकून विसरलो असतो किंवा ब्लँकच झालं, असं कधीच कोणाच्या बाबतीत होऊ नये, पण एक ती कुठेतरी एक धाकधूक असते, हे झालंय कधी तुझ्या बाबतीत? भीती नाही वाटली कधी विसरण्याची. लेखक असल्यामुळे लगेच जागेवर सुचवू शकतो. पण झालं असं 1-2दा विसरलो मी माझ्या स्वतःच्या नाटकाच्या प्रवेशाच्या वेळी. कारण ते काय ते पण सांगतो, सलग दौऱ्यावरती जातो आपण. सो सलग नाटक करत असतो, कधी कधी झोप होत नाही. तर एकदा मी विंगेत बसलो होतो माझ्या एंट्रीच्या आधी, माझा थोडा डोळा पण लागला होता आणि मला कळलं की माझी एंट्री आली. मी धावत एंट्री घेतली पण गेल्यावर बोलायचं काय, नेमकं चालू काय हे डोक्यात नव्हतं. असं झालं होतं. पण एक लेखक म्हणून तुला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटतं? म्हणजे स्क्रिप्ट लिहिणं थोडंसं वेगळं आहे आणि नाटक अख्खं लिहिणं हे खूप वेगळं आहे. लेखक म्हणून ना प्रत्येक फॉर्मॅट हा चॅलेंजिंगच असतो. म्हणजे स्किट लिही, नाटक लिही, सिरियल लिही, फिल्म्स लिही. फक्त नाटकात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून लिहावा लागतो कारण ते लाईव्ह सादर होणार असतं. सो लाईव्ह सादर होताना कट नसतो. सो ड्रेस चेंजिंगला आपल्याला जो वेळ द्यायचा असतो कलाकारांना, त्याचबरोबर एखाद्या कलाकारावरती असलेल्या डिपेंड गोष्टी, मग त्यावेळी सपोर्टिंग कलाकार काय बोलेल, कारण ते लाईव्ह सादर होत असतं. सो नाटक लिहिणं हे नक्कीच चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण तुम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो आणि यासोबतच ते तेवढंच कमर्शियली, आणि जर तुमचं नाटकात ह्युमर असेल तर तेवढाच तो ह्युमर पण तेवढा, म्हणजे तुला लिहिलेलं वाक्य तुला हसायला आलं हे महत्वाचं नसतं, समोरच्याला पण ते हसायला आलं पाहिजे. सो ते खूप चॅलेंजिंग आहे. नाटक लिहिणं चॅलेंजिंग आहे. कथा लिहिताना ती कसं, तुझी प्रोसेस काय, कशी सुचत जाते तुला? किंवा फॉर दॅट मॅटर आपण ह्याच नाटकाचं घेऊयात, ही कथा सुचली कशी तुला की अच्छा हे असं असं करायचंय? मी कोकणातला असल्यामुळे ही अपब्रिंगिंग म्हणून काही गोष्टी आपल्याला सुचतात, थॉट्स येतात. मी कोकणातला असल्यामुळे ही गोष्ट मला तिथे सुचलेली आहे. रुटेड गोष्ट आहे. 2 विहिणींमधली गोष्ट आहे.
पण ती गोष्ट आधी मला सुचली, त्याच्यानंतर मी त्याचं एक कथा लिहून काढली, कथेचा ग्राफ लिहून काढला. त्यानंतर ती कथा मी दिलीप दादांना ऐकवली. मग ते बोलले याचं नाटक तू आधी लिहून ऐकव. मग त्या नाटकाचा एक स्वतःचा कच्चा ड्राफ्ट तयार केला. मग त्याचा इंटरव्हल पॉइंट, मग त्याचे इंटरव्हल पॉइंट मधले प्रवेश जिथे संपतो तो पण इंटरेस्टिंग संपला पाहिजे. So असं करता 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 एक 8-9 ड्राफ्ट नंतर एक नाटक ready झालं. सो माझी प्रोसेस अशी आहे की मी आधी स्टोरी लिहितो, मग त्या स्टोरीचे काही पार्ट्स करतो आणि मग ते पार्ट इंटरेस्टिंग करत ते अख्खं ग्राफ तयार करतो. वाव, किती छान आहे. हे ऐकायला मला खूप मस्त वाटलं, कारण ही प्रोसेस माहित नसते ना आपल्याला बरेचदा, की कळतं ते डायरेक्ट समोर येतं ते दिसतं, त्याच्या मागे काय काय घडतं हे नाही समजत. पण तुझं असं कधी झालंय लिहिताना की एक लागतो आपल्याला, लूप लागतो किंवा एक होतं की आता सुचतंय आणि एक मध्येच असं की आता काही सुचतच नाहीये, की म्हणजे नाहीच आता लिहू काय पुढे, असं होतं तुझं? हो हो होतं, खूप वेळा होतं. आणि त्यावेळी मी काय करतो, शांतपणे बसतो आणि मग ते काम थोड्या वेळ बाजूला ठेवतो आणि मग थोड्या वेळाने ते आपलं सुचतं. पण ह्या नाटकाच्या बाबतीत मी एक आवर्जून सांगेन, आपण म्हणतो की नाटकाचा ग्राफ चढा असला पाहिजे. सो एका पॉइंटला जाऊन मला काही गोष्टी सुचत नव्हत्या शेवटाला. त्यावेळी प्रसाद ओक जे ह्या नाटकाचे निर्माते आहेत, पण हास्यजत्रेमुळे त्यांची आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. सो त्यांनी तो एंडचा ग्राफ कसा वर नेता येईल यासाठी मला सजेशन्स दिल्या आणि त्या एवढ्या वर्क झाल्या. सो मी हेही सांगू शकेन की ह्या नाटकामध्ये जर लिखाण म्हणून माझं कौतुक असेल तर त्यातलं नक्कीच एक काय म्हणतो त्याचं नक्कीच काही श्रेय मी प्रसाद ओक यांना देईन. क्या बात आहे. पण मला सांग प्रथमेश, तू इतकं सुंदर लिहितोस, म्हणजे स्किट्सही तू लिहितोस हास्य क्षेत्रामधली, अभिनय तुला जास्त जवळचा का वाटतं मग? लेखक म्हणून इतकं छान जर का तू करतोस, तरी अभिनय मग का तुला करायचं वाटतं? काही म्हणजे अर्थात तो अभिनेताही उत्तमच आहे, त्याबद्दल वाद नाही, पण असं 2 पैकी 1 असं का नाही? नाही, मी तेच म्हणतो तुला की मी जेव्हा सुरुवात केलं या क्षेत्रात तेव्हा मी लेखक म्हणून सुरुवात केली. पण कधी कधी असं होतं बघ की आपण लिहिलेलं अरे हे मी पण सादर करू शकतो. ते करता करता मग लेखकाचा अभिनेता झाला आणि मग असं होतं की आता लेखन हे माझं पॅशन जरी असेल तरी अभिनय ही माझी ब्रिदिंग स्पेस आहे. तिथे मी स्वतःला एक्सप्लोअर करू शकतो. म्हणजे कधी कधी असं होतं की अरे हे मी लिहिलेलं समोरच्याकडून मी असं एक्सपेक्ट करतो, पण तेच जर दुसऱ्याच्या हातात गेलं आणि तो मला डिरेक्ट करत असेल तर तो काहीतरी वेगळ्या अँगलने ते मला करायला सांगतो. सो म्हणून मग अभिनेता म्हणून मला असं वाटतं की हा हे कोणाला तरी दुसऱ्याला देऊया, तो आपल्याला डिरेक्ट करेल, मग आपल्यालाच आपल्या लेखनातली एक वेगळी बाजू कळेल. सो तुला लेखन हे माझं पॅशन आहे आणि अभिनय ही ब्रिदिंग स्पेस आहे. वा. बरं, आता आपण इथे ऑडियन्स मध्येच बसलेलो आहोत. प्रेक्षक गृह मला वाटतं ना अशी गोष्ट आहे की जी कलाकारासाठी खूप जवळची असते, कारण तिथे कला सादर करताना इथून लाईव्ह प्रतिसाद येत असतो. इथे सुरुवात इथे शेवट होतो. येस. तर मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की एखाद्या प्रयोगादरम्यान असं झालंय की इथूनच तो लाईव्ह प्रतिसाद असतो, टाळ्या असेल, शिट्ट्या असेल किंवा वा असं म्हटलेलं जरी एक असतं ना, ती पण एक असं काय म्हणतात एक काम करताना एक हुरूप येतो तिथे. सो हे तुझ्या बाबतीत हो, झालंय. मी आता जे नाटक करतो थेट तुमच्या घरातून, त्यामध्ये जेव्हा एंट्री घेतली जाते, एंट्री घेतो मी, तेव्हा आता हास्य जत्रेमुळे मी घराघरात पम्या म्हणून पोहोचलेलो आहे. सो एंट्री घेतल्यानंतर मला प्रेक्षकातून असा आवाज येतो, अरे पम्या आला, अरे पम्या आला. सो त्यावेळी खूप, आणि माझ्या एंट्री नंतर मी एक 5 सेकंदाचा असं पॉज घेऊन थांबतो. सो त्याच्यात ते ऐकायला येतं आणि मग असं चला आपल्यासाठी काहीतरी लोक आलेली आहेत. सो झालंय, नाटकाच्या वेळीच झालंय. अशी एक वेगळी अशी एखादी कॉम्प्लिमेंट जी कायम तुझ्या लक्षात राहील, नाटकाच्या निमित्ताने मिळालेली, हास्य जत्रेसाठी नाही? सांगावी का न सांगावी असं आहे. नाही, नाटक झाल्यावरती भेटतात मुली आणि म्हणतात अरे तू छान दिसतोस, आणि एका मुलीने मला डायरेक्ट येऊन विचारलं तुमचं लग्न झालंय का, नसेल तर कराल का असं विचारलं. पण ते मी ऍज अ कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलं, कारण तेच असतं की समोरच्याला आपला अभिनय आवडलेला असतो, आपली पर्सनॅलिटी आवडलेली असते, आणि मग त्याच्यानंतर ते समोर दिसल्यावरती त्यांचं काय बोलू काय त्याच्यात हे सगळं निघून जातं. पण ही मिळालेली कॉम्प्लिमेंट आहे, मला लक्षात राहिली, कारण मला त्या कॉम्प्लिमेंट मधलं बिंदासपणा आवडला. तुमचं लग्न झालंय, नसेल तर माझी कराल का. आणि आता नाटक सुरू होणार आहे, नाटक होऊ घातलेलं आहे आणि त्यानंतर नाटकाचे दौरे असतात, सगळ्या गोष्टी असतात. आता ते सगळं सांभाळून तुला तुझंही नाटक सांभाळायचं आहे, तर आता हे सगळं कसं मॅनेज करणार? आणि हास्य जत्रा सुरूच आहे. तारेवरची कसरत, त्याला एका शब्दात मी हे करेन की जेव्हा या नाटकाचे प्रयोग सुरू होते तेव्हा ऑब्व्हियसली लेखक सोबत नसतो, कधी काही चेंजेस असतात, काय असतात. सो म्हणतो ना आपण काही गोष्टी मनापासून आपण करतो, त्या गोष्टींना आपण वेळ देतो. सो हास्य जत्रा
मी अभिनय करतोय ते नाटक आणि लाडकी विहीन योजना हे नाटक, ह्या तिन्ही गोष्टी माझ्या मनाजवळच्या आहेत. सो ही कसरत मी नक्कीच या 3 गोष्टींसाठी करेन. तुला लिहिताना एक असंच एक क्युरिओसिटी म्हणून विचारते, तुला कथा आधी सुचते का डायलॉग आधी सुचतात? कथा आधी सुचते. मी कथा, मग पटकथा आणि मग डायलॉग. आणि आता लवकरच नवकोर नाटक येऊ घातलेलं आहे, पहिलं आहे आणि ते पहिलं कायम स्पेशलच असतं. तर एक छान काय सगळ्यांना अपील करशील आणि मला तुझ्याकडून ऐकायचंय की पहिलं हे नाटक तुझ्यासाठी खूप स्पेशल का आहे, म्हणजे कोणत्या कारणांमुळे स्पेशल आहे? हे नाटक स्पेशल ह्याच्यासाठीच कारण हे माझं पहिलं कमर्शियल नाटक आहे ॲज अ लेखक म्हणून. आणि प्रत्येक लेखकाची ही इच्छा असते की आपलं एक व्यावसायिक नाटक रंगभूमीवर यावं आणि ते माझं येतंय म्हणून मला स्पेशल आहे. सो 5 मार्च 2026ला लाडकी विहीन योजना हे नाटक नाट्यगृहामध्ये येतंय. मध्यवर्ती भूमिकेत आहेत निर्मिती सावंत आणि हे नाटक नक्की तुम्हाला हसवेल, तुम्हाला खूप मनोरंजन देऊन जाईल, पण त्याच्याबरोबर एक गोड संदेश सुद्धा देईल. 2 विहिनींच्या गोष्टींचं हे नाटक आहे. सो नक्की हे नाटक नाट्यगृहात जाऊन बघा आणि नाटकावरती असंच प्रेम करत राहा. धन्यवाद. क्या बात आहे. आणि तुझ्या पहिल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक प्रयोगाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड्स लागू देत. खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द वे. थँक्यू व्हेरी मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.